नमस्कार, मी महेंद्र धोंगडे. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण या ठिकाणी आहोत की हा महामार्ग हदगाव टू हिमायतनगर जाणार आहे. सध्या या ठिकाणी वाळकी परिसरामध्ये आपण आहोत. तर या ठिकाणी महामार्गावर जर पाहिलं तर या ठिकाणी एक धोकादायक वळण आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलीही या ठिकाणी काळजी घेतली जात नाही. या महामार्गावर या धोक्याच्या वळणामुळे अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. अनेक या गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र या तक्रारीच्या कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या वाळकी बुद्रुक येथील सरपंच आहेत. त्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, उपविभागीय कार्यालय हदगाव असेल यांच्याकडे तक्रारी दिल्यात, मात्र तक्रारीचं कुठेही कोणीही त्याची खबरदारी घेतलेली नाही. आपल्यासोबत स्वतः सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सरपंच, काय सांगाल तुम्ही या धोक्याच्या वळणाबद्दल? एक तक्रार दिलीत, काय नेमका प्रकरण आहे? मी ग्रामपंचायत कार्यालय वाळकी बुद्रुक सरपंच तथा प्रशासक रोड. मी या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमांना माहिती देऊ इच्छितो. गेले अनेक वेळास ऑगस्ट 2025 पासून ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीच्या काळामध्ये या रोडची आणि पुलाची फार मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती. त्या बाबतीत मी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव यांना रस्ता दुरुस्ती बाबतीमध्ये आणि रस्त्यामध्ये जे वळण आहे त्या वळणाच्या दुतर्फा दोन्ही बाजूने काटेरी झुडपाचं प्रमाण एवढं वाढलेले आहे की सांगता सोय नाही. कारण पूर्वेकडून आलेलं वाहन, पश्चिमेकडून आलेलं वाहन एकमेकाला कसं दिसत नाही आणि त्यामुळे समोरासमोर कधी येऊन धडकल याचा नियम नाही. याचं एकमेव कारण म्हणजे अडथळा हे काटेरी झुडपे आणि जागोजाग त्या रोडला खड्डे पडलेले आहेत. म्हणून मी गेल्या 1 वर्षापासून सतत या रोडच्या दुरुस्ती बाबतीत रोडच्या बाजूला मुरुम टाकावा, त्यांच्यानंतर गतिरोधकाचे फलक बसवावे, गतिरोधक बसवावे अशा स्वरूपाची मी मागणी केलेली आहे. परंतु प्रशासनाने या मागणीकडे माझ्या दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून मी काल परवा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व अभियानामध्ये शिबिरामध्ये आष्टी या ठिकाणी अभियान होतं. त्या ठिकाणी आदरणीय उपविभागीय अधिकारी हदगाव यांना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे. आणि एवढं करून जर यावेळेस पावसाळा व्हायच्या अगोदर दुरुस्ती नाही झाली तर हे या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन मी छेडेल, मोठं आंदोलन उभे करेल. कारण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कारण या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था होणार आहे की या ठिकाणी अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून माझी या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो की ही माहिती प्रशासनापर्यंत गेली पाहिजे, एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी अनेकही अपघात झाल्याचं तुम्ही पाहिलेलं आहेत. आता पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका आमची हेच आहे, रोडच्या दोन्ही तर्फ्याचे हे जे काटेरी झुडपं आहेत याचं पूर्ण साफसफाई झाली पाहिजे आणि रोडच्या दोन्ही बाजूला मुरुम भरून त्या ठिकाणी भक्कम स्वरूपाचा रस्ता मजबूतीकरण झालं पाहिजे. आणि तुम्ही रोड या बाजूच्या लाकडी नदीवरचा पूल जे आहे त्या पुलाची तुम्ही अवस्था बघा. जे लोखंडी कठडे आहेत, बऱ्याच ठिकाणी कठडे तुटून पडलेले आहेत, तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही. कारण पावसाळ्याच्या काळामध्ये आलेलं वाहन एखाद्या वेळेस अंधारामध्ये डायरेक्ट त्या नदीमध्ये जाऊ शकते. याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. परंतु काय करता, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. तर नक्कीच हे होते वाळकी बुद्रुक येथील सरपंच. जर हे हदगाव हिमायतनगर हा महामार्ग आहे, हा लाखाडी नदीवरला हा पूल आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण या ठिकाणी दाखवावं. तर आपण पाहू शकता या पुलावरील अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे. या साईडकून जर एखादी वाहन आले, काही अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आपण पाहू शकता या पुलावरील सगळे कठडे सुद्धा तुटलेले आहेत. तरी
यांची अशी मागणी आहे की या ठिकाणी जे या परिसरामध्ये या महामार्गाच्या शेजारील जे काटेरी झुडपं असतील, मोठमोठ्या बाबळी असतील, हे मोठ्या प्रमाणात वाढल्या अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रशासनानं तात्काळ याच्यावर कारवाई करावी, अन्यथा आमच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन मारुती काकडेसह मी महेंद्र धोंगडे, युवा राज्य न्यूज लाईव्ह, हदगाव, नांदेड.